तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ऑनलाईन मोबाईलवरच घरी बसून सक्सेसफुल सबमिट कशी करायची ही पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह समजून सांगणार आहे। लाईव्हच या ठिकाणी आधार क्रमांक टाकणार, लाईव्हच कॅप्चा कोड टाकणार, लाईव्हच ओटीपी सबमिट करणार आणि ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट करून तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। रात्रीच्या वेळेस मी ही ई-केवायसी करत आहे, हे लक्षात ठेवा। रात्री 3 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत। सोबतच तुम्हाला ई-केवायसी ची लिंक कुठे मिळेल ते सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे। पण ई-केवायसी ची प्रोसेस मध्ये बघा, आता एक नवीन अडथळा, एक नवीन प्रकारचा प्रश्न लाडक्या बहिणींपुढे आलेला आहे। ई-केवायसी मध्ये तो प्रॉब्लेम निर्माण होत आहे। कोणता प्रॉब्लेम? जेव्हा आपण 2 वेळा आधार क्रमांक टाकतो, 2 वेळा ओटीपी टाकतो, म्हणजे पती किंवा वडिलांचा ओटीपी जेव्हा आपण या ठिकाणी सबमिट करतो त्यावेळेस काय होत आहे, त्यावेळेस प्रॉब्लेम येत आहे। तिसऱ्या नंबरचं पेज अशा प्रकारे ओपन होते। मग या ठिकाणी बघा, जेव्हा आपण पती आणि वडिलांचा आधार क्रमांक ओटीपी टाकतो तर या ठिकाणी भरपूर बहिणींना प्रॉब्लेम येत आहे की जेव्हा ते पती आणि वडिलांचा आधार क्रमांक ओटीपी टाकतात तेव्हा या ठिकाणी वडिलांचं नाव का येत आहे, वडिलांचं नाव येत आहे किंवा त्यांच्या वडिलांचं नाव का येत आहे। मग पतीचा आधार क्रमांक ओटीपी टाकला तर या ठिकाणी पतीचंच नाव यायला पाहिजे, मग वडिलांचं नाव या ठिकाणी का येत आहे, हा प्रश्न आता लाडक्या बहिणींना, भरपूर लाडक्या बहिणींना निर्माण झालेला आहे। तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला असेल तर हा प्रॉब्लेम जो काही आहे तो सॉल्व्ह कसा करायचा आणि त्याचं उत्तर काय आहे या व्हिडिओच्या प्रोसेसमध्येच, या ई-केवायसीच्या प्रोसेसमध्ये जे आहे ते शेवटच्या स्टेपमध्ये, जेव्हा आपण या स्टेपमध्ये जाऊ ई-केवायसी करण्यासाठी, तेव्हाच तुम्हाला हे पूर्ण प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला एकदम पूर्ण क्लिअर पद्धतीने समजून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन करून घ्यायची। आपल्या मोबाईलमध्ये वेबसाईट ओपन करायची। आता वेबसाईटची लिंक बघा, मी तुम्हाला आताच क्लिअर करताय आपल्या कमेंट बॉक्समध्ये, आपल्या कमेंटमध्ये जे आहे ते वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ई-केवायसी ची प्रोसेस पूर्ण करून घेऊ शकता। लगेच क्लिक करू नका, ई-केवायसी ची प्रोसेस पूर्ण पहा। जो काही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे ते बघून घ्या। तर बघा, अशा प्रकारे वेबसाईट तुमच्या समोर ओपन होते। या ठिकाणी लिहिलेलं असतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा। आता या ठिकाणी आपण क्लिक केलं, त्यानंतर बघा लगेचच तुमच्या समोर ई-केवायसीचं पेज जे आहे ते ओपन झालेलं आहे। वरच्या बाजूला बघा, या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक, कॅप्चा कोड, त्यानंतर सहमती द्या, ओटीपी पाठवा। तर आपण आपल्याला काय करायचं आहे, लाभार्थी आधार क्रमांक, लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे। जे काही नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ते सेम नंबर या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचे आहे। त्यानंतर सहमती द्या। सहमती कशासाठी द्यायची, तर तुमचा आधार क्रमांक, तुमचा ओटीपी घेऊन शासन तुमच्या ई-केवायसी ची प्रोसेस पूर्ण करणार आणि सबमिट करणार। त्यासाठी सहमती देणे आणि ओटीपी पाठवा। तर ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर बघा, लगेचच पेज ओपन होणार नाही किंवा तुमच्यासमोर काहीतरी टेक्निकल इश्यू येईल किंवा अशा प्रकारचे 2-3 ऑप्शन तुम्हाला प्रॉब्लेम दिसून येईल। तर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा आहे। रात्रीचे 3 वाजेपासून तर सकाळी 7-8 वाजेपर्यंत ई-केवायसी आता या 2-3 दिवसापासून सक्सेसफुल सबमिट होत आहे। दिवसा सुद्धा काही लाडक्या बहिणींची झालेली आहे। तर बघा, ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर काही वेळानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होते आणि बाजूलाच तुम्हाला ओटीपी सेंड झाल्याचा पॉपअप दिसून येतो। तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकावर आलेले 6 नंबरचा ओटीपी टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी समाविष्ट करा। समाविष्ट करावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दुसऱ्या नंबरचं सेम टू सेम पेज अशा प्रकारे बघा ओपन होईल। या ठिकाणी सुद्धा पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका, त्यानंतर कॅप्चा कोड टाका, सहमती द्या, ओटीपी पाठवा। तर आपण या ठिकाणी आधार क्रमांक टाकलेला आहे, लाईव्हच तुम्हाला दिसत आहे। आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड सबमिट केला आणि या ठिकाणी सहमती दिली, ओटीपी पाठवावर क्लिक केलं। तर या ठिकाणी सुद्धा ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचे प्रॉब्लेम दिसून येऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा आहे। तुमची केवायसी 10 ते 15 मिनिटांमध्ये होऊन जाईल। मग आता बघा, ओटीपी पाठवल्यानंतर तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधार नंबरला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओटीपी जाईल आणि अशा प्रकारचं परत तुम्हाला पॉपअप दिसेल, ओटीपी सेंड, ग्रीन कलरचं कॉर्नरमध्ये। मग तुम्हाला या ठिकाणी ओटीपी टाकायचा आहे, आधार क्रमांकावर येणारा 6 नंबरचा ओटीपी आणि समाविष्ट करा या बटनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। म्हणजे तुमचे दोन्ही ओटीपी सक्सेसफुल सबमिट झाले आणि शेवटचं पेज जे आहे ते तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन झालं। आता बघा, काही बहिणींना प्रॉब्लेम होत आहे की त्या म्हणतात की आमचा ओटीपी टाकण्याची गरज पडली नाही, डायरेक्ट पती आणि वडिलांचा ओटीपी टाकला। तर तुम्ही आधी काही वेळापूर्वी किंवा 1-2 दिवसाआधी जेव्हा तुम्ही ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमचा ओटीपी सक्सेसफुल सबमिट झाला असेल। त्यामुळे तुम्हाला पुन्हा ओटीपी टाकण्याची गरज पडत नाही। डायरेक्ट तुमच्या पती आणि वडिलांचा ओटीपी त्या ठिकाणी मागितला जातो। हे क्लिअर। त्यानंतर बघा, आता सर्वात महत्वाचा
मुद्दा आणि सर्वात महत्वाचा पॉईंट या ठिकाणी मी तुम्हाला बिलकुल क्लिअर करून देतो. तर आता बघा, शेवटचं पेज तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होते. सर्वात वरच्या बाजूला बघा, पती किंवा वडिलांचं नाव या ठिकाणी ऑटोमॅटिकच सबमिट होऊन जाते. पण या ठिकाणी सुद्धा वडिलांचं नाव या बहिणीचं आलेलं आहे, पण या बहिणीचं लग्न झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या पतीचा आधार क्रमांक सेकंड OTP टाकण्यासाठी दिलेला होता. मग आता या ठिकाणी मग वडिलांचं नाव का आलं? आता त्याचं रिझन बघा, त्या बहिणीचा अर्ज ओपन मी तुम्हाला करून दाखवतो. जेव्हा अर्ज भरला होता, जेव्हा 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू झाले, तेव्हाचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला अर्जाच्या आतमधील दाखवतो. तर बघा, मागच्या वर्षी 2024 मध्ये जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही भरला होता, तेव्हा या ठिकाणी 4 ऑप्शन देण्यात आलेले होते. आधार क्रमांकानुसार महिलेचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव, त्यानंतर या ठिकाणी लग्नापूर्वीचे नाव आणि त्यानंतर वैवाहिक स्थिती, म्हणजे लग्न झालेलं आहे का, विवाहित आहे किंवा अविवाहित, हे 4 प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले होते. 4 ऑप्शन आपण सिलेक्ट केले. मग यामध्ये काही बहिणी अशा होत्या की लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं, त्यानंतर त्यांनी आधार कार्ड अपडेट केलं, त्यांच्या आधार कार्डवर पतीचं नाव आलं. पण या ठिकाणी सर्वच बहिणींना, टोटल सर्व 2.5 कोटी बहिणींना वडिलांचं नाव विचारण्यात आलेलं होतं. काही बहिणींनी लग्नाच्या आधी अर्ज भरला असल्यामुळे त्यांचं दोन्ही ठिकाणी जे आहे ते वडिलांचंच नाव आलं, त्यांच्या नावासोबत वडिलांचं नाव आलं. मग काही बहिणींनी जे आहे ते ज्यांचं लग्न झालेलं होतं त्यावेळेस त्यांच्या नावासोबत जे आहे ते वरच्या बाजूला पतीचं नाव आलं, पण वडिलांचं नाव सुद्धा खाली त्यांनी दिलेलंच होतं आणि लग्नापूर्वीचं नाव सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. मग ज्या बहिणीचं लग्न लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर झालेलं आहे, त्याच बहिणींसोबत अशा प्रकारचा प्रॉब्लेम होत आहे. त्याच बहिणीसोबत अशा प्रकारचा प्रॉब्लेम होत आहे, कारण जे काही तुमचं हे नाव त्या ठिकाणी जात आहे, जे काही या ठिकाणी तुमचं 3ऱ्या नंबरच्या पेजवर तुमचं वडिलांचं नाव ऑटोमॅटिक येत आहे, ते पतीचं नाव त्या ठिकाणी यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत आहे, पण वडिलांचं नाव त्या ठिकाणी काय येत आहे? कारण तुमच्या अर्जावरून फिल्टर होऊन जेव्हा तुमची KYC ची प्रोसेस सुरू होते, तेव्हा तुमच्या अर्जामधून हे नाव त्या ठिकाणी जात आहे, पतीच्या आधार कार्डवरून नाही. तर अर्जामध्ये तुम्ही दिलेल्या वडिलांच्या नावावरून ते नाव फिल्टर होऊन त्या ठिकाणी जात आहे, ऑटोमॅटिकच सेट होत आहे. कारण तुम्ही अर्ज भरताना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना लग्नाच्या आधी तुमच्या वडिलांचंच नाव दिलेलं होतं. पण आता त्या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही, कारण KYC करणे म्हणजे काय, तर तुमचा अर्ज अपडेट करणे. तुमचा अर्ज अपडेट करणे म्हणजे आधी जे काही माहिती दिलेली असेल, आता ती माहिती सर्व तुमची डिलीट होणार आणि आता जे काही तुम्ही KYC करणार तर ते सर्व KYC सर्व माहिती तुमची या ठिकाणी अपडेट होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जर पती आणि वडिलांच्या नावामध्ये जर तुम्हाला फरक दिसत असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला काळजी करण्याची बिलकुल गरज नाही, कारण तुमची KYC, तुमचा अर्ज आता अपडेट होत आहे आणि ते अपडेट झालेल्या अर्जानुसारच तुम्ही पात्र होणार की अपात्र होणार हे ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर आता बघा, हा प्रश्न जो होता महत्वाचा, हा क्लिअर झालेला असेल. त्यानंतर बघा, तुम्हाला जाती प्रवर्ग या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. जाती प्रवर्गावर क्लिक करायचं. जे काही तुमच्या जातीची यादी येईल या ठिकाणी, भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्गीय, सर्वसाधारण, जे काही तुमची कॅटेगरी आहे ते तुमची या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी 2 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी, त्यानंतर पहिल्या नंबरचा प्रश्न कन्फ्यूज करणारा प्रश्न या ठिकाणी दिलेला होता की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीवर पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत. या प्रश्नामध्ये भरपूर बहिणी कन्फ्यूज होत्या, त्यामुळे त्या बहिणींनी या ठिकाणी काही चुकीचं ऑप्शन सुद्धा सिलेक्ट केलं. तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही, कारण पती आणि वडिलांच्या आधार कार्डवरून तुमचं जे काही ते KYC ची प्रोसेस चेक केली जाणार आहे. त्यामुळे इथे जर तुम्ही चुका केल्या असेल तर काळजी करू नका. जर या ठिकाणी तुमच्या कुटुंबात कोणी पेन्शन किंवा पेमेंट घेत असेल तर नाही सिलेक्ट करायचं, त्यांना नाही बोलायचं. आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीच पेन्शन किंवा पेमेंट घेत नसेल, म्हणजे निवृत्ती वेतन घेत नाहीत, तर या ठिकाणी होय करायचं. यांच्या वाक्याला समर्थन देणे म्हणजे होय. त्यानंतर या ठिकाणी 2रा नंबरचा प्रश्न होता की तुमच्या कुटुंबामध्ये एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत आहे का? तर आता होय सिलेक्ट करायचं. या ठिकाणी जर खरंच तुमच्या कुटुंबामध्ये एकच बहीण लाभ घेत असेल, फक्त एकच अविवाहित असेल किंवा एकच विवाहित असेल, तर होय सिलेक्ट करायचं. 2 बहिणी असेल, त्यापैकी एक विवाहित असेल, एक अविवाहित असेल, तर होय सिलेक्ट करायचं. बाकी सर्व बहिणींनी नाही सिलेक्ट करायचं. एका राशन कार्डवरून जर तुम्ही 2, 3, 4 अर्ज भरले असेल तर सर्वांनी नाही सिलेक्ट करायचं फक्त. तर आता बघा, त्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्ही जे काही ऑप्शन होते ते सिलेक्ट केले. त्यानंतर तुमचा जो काही हा डाऊट होता, जो काही तुमचा नावाबद्दल डाऊट होता, तो क्लिअर झालेला असेल. त्यानंतर तुम्ही दिलेली जी काही माहिती आहे ती पूर्ण खरी आहे, त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे. या ठिकाणी तुम्हाला ब्ल्यू बॉक्सवर या ठिकाणी ब्ल्यू टिक करून द्यायचे आहे.
त्यानंतर या ठिकाणी खाली ऑप्शन आहे सबमिट करा. सबमिट करावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर पॉपअप येईल आणि ग्रीन कलर मध्ये तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे तुमची ई-केवायसी प्रोसेस पूर्ण होईल. फक्त तुम्हाला जर या ठिकाणी नावाचा प्रॉब्लेम दिसत असेल, पतीचा आधार क्रमांक टाकला पण वडिलांचं नाव का आलं, तर अर्जामध्ये तुम्ही वडिलांचं नाव लग्नाआधी दिलेलं होतं आणि सर्वच बहिणींना लग्न झालं असेल तरी पण वडिलांचं नाव विचारण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे त्यांचं लग्नाआधीचं नाव काय होतं, लग्नानंतरचं नाव काय होतं हे सर्व विचारण्यात आलेलं होतं. त्यामुळे ही जी काही डिटेल या ठिकाणी जात आहे ही अर्जामधून जात आहे, तर आधार क्रमांकावरून जात नाही. हे क्लिअर झालेलं आहे. तर अशा प्रकारे ई-केवायसी करा. ई-केवायसी ची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये पहिल्याच कमेंटमध्ये मी पिन केलेली आहे. त्यावर क्लिक करून ई-केवायसी ची प्रोसेस तुम्ही पूर्ण करा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.